पुण्यातल्या जैन बोर्डिंग प्रकरणी महत्त्वाची बैठक होणार आहे। राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे। जैन संघटनेचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। जैन समाजाच्या हिताबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे। दरम्यान याबाबत बैठकीच्या ठिकाणावरून आढावा घेत जैन धर्मियांची चर्चा केली आमचे प्रतिनिधी निलेश खरमरिया। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण आहे। या प्रकरणाबाबत आज महत्त्वाची बैठक या ठिकाणी बोलावण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे तेच हा परिसर आहे आणि याच बोर्डिंगमध्ये देशभरातील जैन धर्मातले जे साधू आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचबरोबर राजू शेट्टी सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहे। महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी होण्याची शक्यता या बैठकीमध्ये सांगण्यात आलेली आहे। आपल्यासोबत पांडे सर बैठक बोलावण्यात आलेली आहे। देशभरातून तुमचे जैन धर्मगुरू येणार आहेत। काय महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो? मी थोडं दुरुस्ती करतो। धर्मगुरू आमचे पदभ्रमण करतात, पायी चालतात, तर ते नाही होऊ शकत। यामध्ये ज्या देशभरातली शिखर संस्था जैन धर्मीय अल्पसंख्याक समाजाच्या संस्था आहे त्या संस्थांचे प्रतिनिधी इथं येणार आहे। जवळपास 175च्या आसपास प्रतिनिधींचं आम्हाला रजिस्ट्रेशन आलं आहे आणि आमचा जे मूळ मुद्दा आहे आजचा की सार्वजनिक ट्रस्टच्या ज्या जागा आहेत त्या संदर्भात विक्री व्यवहार होताना ज्या पद्धतीने हे कामकाज होतं आहे त्या संदर्भात सरकारने कठोर पावलं उचलले पाहिजे। या नियमावलीची प्रॉपर अंमलबजावणी झाली पाहिजे। आता हा विषय केवळ जैन अजैन धर्मापुरता मर्यादित नाही आहे। आपल्या देशामध्ये नुसतं टाटा पब्लिक ट्रस्ट बघितलं तर 35 लाख कोटीचा त्याचा टर्नओव्हर आहे पब्लिक ट्रस्टचा। तर हे जे छोटे छोटे पब्लिक ट्रस्ट आहेत, सार्वजनिक ट्रस्ट आहेत, ह्याच्यामध्ये जे विक्री व्यवहारमध्ये जे अनागोंदी कारभार होतो, आता हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। साक्षात पुण्यासारख्या ठिकाणी सरळ सरळ धुळफेक करून अशा पद्धतीने जो कारभार झाला आहे त्यामुळं ह्याच बैठकीत तो विचारविनिमय होणार आहे की सरकारकडे मागणी केली जाईल की अशा प्रकारे तुम्ही जे 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 धर्मदाय आयुक्तांच्या जे कार्यक्षेत्रात जे काम येत आहे त्या संदर्भात नियमावली, त्याचा अंमलबजावणी आणि याचं सगळं जे पूर्ण हे कठोर करा। कॅमेरामन नितीन सांडभोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।